आटाचा रस्ता आहे एकदम. समोरून गाडी आली तरी काही समजत नाही, दिसत नाही. जाऊ आता आपली ही गाडी आपल्या इकडे गावाकडे चालली. आपलं हे लोकेशन पण आपला घाट काढायचा म्हणतो तर ट्रॅक्टर लागते भाऊ. नमस्कार पब्लिक, स्वागत तुमचं आपल्या लॉंग ब्लॉग मध्ये. तर आज सामान मी चाललो आम्ही डायरेक्ट 300 किलोमीटरला आपल्या गावाला औंढा नागनाथला टू व्हीलरवर. हे बघा टू व्हीलरवरच चाललो. सगळे 4लाच निघलो होतो घरी. आता आलो जालन्यामध्ये. या जालन्याचं टोल नाका आहे समोर. ते जालन्याचं सिटी बाहेरून रस्ता, जालन्याचं तळ ते तिकडे बाजूला. सिटीच्या बाहेरच चाललो आता आम्ही. सोपा साधा रस्ता. सकाळ सकाळचं व्ह्यूज बघ किती भारी एकदम कडक मध्ये. सूर्य व्हिडिओ लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच ब्लॉग पाहायला तुम्हाला. आता आपण थोडं थांबलो होतो रस्त्यात साईडला. अजून 125 किलोमीटरचा क्रॉस बाकी आहे आपला. थोडं थांबलो होतं. आता आपण लवकर जाऊ तिथं. ऊन जास्त व्हायच्या आधी जावं लागेल आपल्याला. लवकर जाऊ. चला व्हिडिओ लाईक करून घ्या ना. असेच ब्लॉग पाहायला सबस्क्राईब करून घ्या. आता आलोय वंट्यामध्ये आम्ही. आता वंट्याच्या बाद जेंतोर, मग औंढा नागनाथ, त्याच्यानंतर आपलं गाव. बरे बाबा घाट, छोटासा घाट लागतात. गिअरचं थोडं अवघड आहे. टाटाची 12 टायर चालवली आपण. ही आता थोडं थांबलो चहा प्यायला. 12 टायर चालवतोय डायरेक्ट आपण. 10 टायर 6 टायर लय झाले. आता डायरेक्ट 12 टायर. नाश्ता वगैरे केला. आता गाडीत बसलो. परत आता गाडी वगैरे चालू करू आणि जाऊ. आता आपली ही गाडी आपल्या इकडे गावाकडे चालली. आपला मित्रच गाडीवर कामाला त्याच्यामुळे आता ती गाडी सोडून दिली. आता टू व्हीलर घेतली आपली. चाललो आम्ही आता परत गाडीवर. नाश्ता करायला थांबलो आम्ही. खिचडी भाजी माउंटेन्स फेमस. ट्रॅक्टरचे टायर बघा कसे आहे खतरनाक मध्ये. ट्रॅक्टर एवढं मोठे, टायर वगैरे छोटे नाही. चुकवर झाली तरी पण आम्हाला रस्त्याने चहा गेलोच नाही. आवडत थांबलो थोडस आम्ही. काम होतं तिथं, काम केलं. चाललो आता. अजून आपण 15 किलोमीटर जायचं आहे. त्यानंतर आपलं कॉलेज चालू करायचं सगळं. आपले डॉक्युमेंट द्यायचे. मग आपण आपल्या गावाला लागणार आपल्याकडं परत आपल्या घरी त्याला बांधलं. हायवे सोडला. आता बाहेर सिंगल रस्त्यावर लागलो आपण. आता पुरा रस्ता असाच आहे आपलं वावराच्या साईडनं. 20 किलोमीटर जायचं. 20 किलोमीटर नंतर आपण त्या गावात जायचं. ते काम झालं तर आपलं हे लोकेशन पण दोन्ही साईडला झाडे मस्त. सिंगल रस्ता ना आपली स्प्लेंडर गाडी एकच हातानं चालू आहे. तर आता सांगा काय म्हणतो पाय का. आपल्या गावात युट्यूब चॅनल आहे. त्या गावाला हा रस्ता आम्हाला काही माहित नाही. फर्स्ट टाइम आलो आम्ही. मॅप लावत चाललोय आता. कारण या रस्त्याने आम्ही कधी आलोच नाही. आमचा जो रस्ता त्या रस्त्याच काम चालू आहे तिकडून तर लय खतरनाक रस्ता आलाय तो. त्याच्यामुळे हात थोडा बरा आहे त्याच्यापेक्षा. कोण चांगला रस्ता आहे. किती पण आहे हे नजारा बाकी ते खतरनाक आहे.
पुरा जंगल टाईप. सिंगलच रस्ता आहे पण रस्ता एवढा भारी आहे ना, खेड्यापाड्यातला रस्ता एकदम भारी. अशा रस्त्यावर गाडी चालणं शिप लागत भावा. रस्त्यावर एकदम ब्रँड इज ब्रँड. कच्चा रस्ता आणि उन्हाळ्यात दिवसात कसं डोंगर भाग. ऊन उतरायच्या आज जायचं पण ऊन असं झालं ना कडक मध्ये, आता एकदम खतरनाक ऊन झालं. थोडासा ब्रेक घेतला आता. गाडी खूप गरम झाली, गाडीला थोडं थंड होऊ द्यायला लागेल. पण डान्स कर घडू मला सांग. आज रस्ता आहे जरा लांब लांब लोक, कोणते टपरी नाही, दुकान नाही, नाश्त्याचं दुकान नाही, हॉटेल नाही, काहीच नाही. लांब लांब लोक डोंगर वावर बस. आणि ऊन एवढं खतरनाक टपूर राहील ना. रातचा लागला घाटाचा रस्ता आपल्याला. आम्ही आता मावशीच्या घरून जेवण वगैरे केलं, थोडं रेस्ट केलं जातो. आता आम्ही दुसऱ्या गावाला परत. आता हा जो रस्ता आहे ना बघा कसा आहे तुम्ही, घाटाचा रस्ता आहे एकदम. समोरून गाडी आली तरी काही समजत नाही, दिसत नाही, काही नाही. रस्ता एवढं भारी ना, पुरं डोंगर डांगर झालं झोडपई. चाललो आपण सरळ येतो. एकदम भारी घाट आहे, एकदम जंगलातला घाट आहे. आता घाट संपलं काय, थोडंच पुढं होईल ना नगर. कसा आहे घाट, एकदम उतार आहे. आता पुरं उतार. मी पण जाताना उतर, पण येताना तर सड आहे डायरेक्ट. लोडिंग गाडी तर कसं आहे काय माहिती. बरं झालं. कसा आहे घाट, त्याकडे जाणार घाट. जाणार धर्म डोंगर डांगर डायरेक्ट. सकाळची संध्याकाळ झाली तरी आमचा काय स्टॉप आहे ना, आम्ही असं चालूच राहिलो गाडीत. थोडा दिवस गेला गाडीवर आमचा. आता एवढा खतरनाक बोर झाला ना. आता आराम करायचा वगैरे जरासा एवढा डोंगर घातला ऑफ रोडिंग वाला. बाजूला सगळे वावर संध्याकाळचं नंतर किती भारी वाटत. का वगैरे दिसलं पाहिजे, तू दिसला पाहिजे. काय झाडे, काय डोंगर, काय नजारा, ओके मध्ये आहे सगळं. घाट छोटा मोठा कच्चा रस्ता, त्यात आमचे स्प्लेंडर आपला घाट काढायचा नंतर स्प्लेंडर लागते भाऊ. पाय भाऊ घाट कसा आहे. लांब लांब लोक येतं, कोणचं दुकान नाही, काही नाही, पंक्चरचं काही नाही, काहीच नाही. पाण्याचं सुद्धा दुकान नाही, जारची बॉटल सुद्धा भेटत नाही. खतरनाक गिर आहे हा. खेडेपाड्याची त्यांना सवय झाली तुम्ही. आता आमचे 4-5 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर आम्ही नुसतं आराम करणार, झोपणार वगैरे. चलो लगेच भाऊ. आता आपल्या राजधानी गावापाशी आलो होतो. रस्त्याचं काम चालू आहे. हायवाला पुरं फोटो उडत चाललंय आमच्या बघायला.